हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि उद्या आम्ही जाणार आहे बरोबर केरळला. लई दिवसांनी परत व्हिडिओ करायला. आम्ही 8 जण आहे सगळी कॉलेजमधली. उद्या आम्ही केरळला जाणार आहे. आणि मी आत्ता आमच्या घरात सांगले उद्या आम्ही जाणार आहे. ते आता बॅग तीन भरणार, पहिला जाऊन जरा कपडे तीन घेऊन येणार आहे. काय काय ट्रिपला लागणार ते. आता पहिला जाऊन केस तीन कापतो, सगळी डोळे वेळ लाल झाले सगळं, तर चंदन बिंदन लावतो. आणि असं ट्रिपला जायचं अजून फिक्स व्हायला नव्हतं. असं चेष्टा करत बसलेलो आम्ही रंकाळ्यावर सगळी जायचं म्हणून. आणि त्यातनं फिक्स झाले. पहिला बजेट ठरले आमचं 8, मग नंतर 12, मग 15, मग 17. आता 17 प्लस जाणार आहे. ते डायरेक्ट मी तुम्हाला आता पूर्ण ट्रिपचे जेव्हा व्हिडिओ होते तेव्हा त्यात सांगतो तुम्हाला टोटल खर्च किती गेला आहे. पहिला मी आता आमच्या घरातनं माझी मनी ऑर्डर घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. आता व्लॉग बघा. आता आम्ही झाली केरळला. काय बॅगा भरल्यात, बरोबर 5 मिनिट राहिल्यात आता बसला आमच्या. आता आम्ही गोव्यात पोचले बरोबर. सकाळी बाहेर पडलेला आता गोव्यात आले. पियुष, कसा एक्सपिरियन्स आलाय ब्रो तुझा? एक्सपिरियन्स आहे. मॅनेजमेंट कसं आहे आपलं? मॅनेजर टॉपचा सोडा काय विषय नाही. स्वस्त जर तुम्हाला ट्रिप करायची असेल तेरे ट्रिप तर सायाहाराला कॉन्टॅक्ट करा. 7718 हा लास्ट नंबर आहे सायाहाराचा. आणि जर तुम्हाला केरळला जायचं असेल तर सायाहारा कॅप्शनला तुम्हाला मिळेल स्पेशल सर्व्हिस फायर. मग नंतर ना तुमचं घॉप होते. एमर्जन्सी काय लागली असेल तरी ते फायर इकडे पण आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर जवळच आहे. आग लावायचं काम हा पोरगा मस्त करते. त्याच्याच नावाला मुलगा आहे ना. आपण आधी टिकलेला आहे मेन नंबर तेजस आणि अरे दोघांना किती पाहिजे? आईचा जान की दुकान बदरिया कपान अन्ना मेरी जान ता 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 थैया. साई कसं वाटायला तुला? एक नंबर. हरल्या शेवटी काय तेजस तुमचं आहे? आणि साडी घालून यांना हरवल्यावर फिलिंग कसे आले? एकच किंग आहे स्वप्नील दिवसे. तू गबस त्याला काढा आमच्यानं. शुभादा आई कशी धरलाय रे एवढ्या पोरग्याला? एनकुर्ला कुठे जायचं? तिकडे जायचं. 60. स्वप्नील कसं वाटत? 60 मस्त. आता ब्लॉक करायचं. आता ब्लॉग आपला करायचा. तुझा 60. मुत्तंचेरी पॅलेस बघून आम्ही गेलतोय. जीव सगळ्यांचं मोठं मार्केट देणार आहे. तिथे वेगवेगळे स्टॅम्प्स आणि मॅग्नेट वगैरे मिळते. आणि सेम थायलंड सारखं त्यांच्या गल्ल्या ते नाहीत. पण एकदा तिथे कोचिंग गेला की मुत्तंचेरीच्या इथे जाईल लगेच. एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा. शॉपिंगसाठी व्हरायटी आहे तिथं. काही जे केरळाला गणपतीचं मंदिर आहे, खरं इथे काहीतरी एंट्रीचा विषय, त्यामुळे आम्ही आज जाईना झाले. एकदम स्वच्छ आणि डेंजर आहे. कोणता पॅलेस रे? मट्टनचेरी पॅलेस. काय मत्तनचेरी आहे जरा? काय म्हणलं? मत्तनचेरी. The world's biggest natural handmade incense stick. It has 69 feet long and it weighs for 412 kg and burning time is more than 1 month. इन रूट आलापी. अभिषेक, एक्सपिरियन्स कसा चालला आपला? मॅनेजमेंट पोरांना काय कमी पडतं का म्हणा?
स्वप्नील दिवसे हे पोरग नुसतं आल्यावर झोपा काढाले, ह्याला झोपायला आणलं आहे. पुढच्या ट्रिपला ह्याला आम्ही नेणार नाही. झोपणीला येते झोपणील. सायला हे साईमुळे ही ट्रिप झाली आहे रे. साई आहे म्हणूनच सगळं आहे रे झूम करते त्याच्याकडे. आता कोची कुठे चालली सांग. ए कालचा रिव्ह्यू द्या, कालपासून ट्रिपचा डे 1 पासून कसं वाटायला एक्सपिरियन्स. डे 1 आज ठरणार एक्सपिरियन्स कसा आहे. हे झोपलेल्या माणसाला काय एक्सपिरियन्स सर. कोचित फिरायला घालावले तिथं बोर्ड कालचा एक्सपिरियन्स कसा होता सगळा आपला. हे कालचा एक्सपिरियन्स आहे कालचा. याचा काय वेगळं इथे घ्याले काय मी. तुम्हाला सांगितलं म्हणजे कालचं यश पाटील कालचा एक्सपिरियन्स कसा वाटते. हा कालचा एक्सपिरियन्स आहे दिवसभरचा. काल कुठं होता दिवसभर. कालचा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर ट्रेन मध्ये आम्ही लई मजा केली. सगळं फुलं बिलो इकडे तिकडे बघितले, होय ट्रेनमध्ये विषय. मजा केली. आणि कोची मध्ये आम्ही रूम बुक केलेली. तिथे तर ते स्वप्नील म्हणून एक मुलगा आहे, ते Nonsense. अक्षय, तेजस आणि काय झालं की तेजसचं नाव येते. स्वप्नीला लईच खटला. स्वप्नीला छळला छळला. छळ केला. स्वप्नीलचा लई- हॅरॅसमेंट हॅरॅसमेंट. आदित्य नावाचा मुलगा आहे ना, तो काळाकटे ना, आदित्य नावाचा, तो लई दंगा करत होता. ए ए ए ए मारा मारा. ए येऊ काय तिथं. हा येऊ काय येऊ काय लावून चाय चाय चाय. हे पोरग आमच्यापेक्षा वयानं मोठा आहे, त्याला ज्येष्ठ नागरिक म्हणून आणला आम्ही बरोबर. 22 वर्षाचा पोरगा आहे. हे 22 वर्षाचं छोटं पोरग आहे. काय म्हणतात ते, काय तर म्हणतात की त्याला सिनियर सिटीजन. पुढेच बसले सिनियर सिटीजन. रूम मध्ये काय असेल ते चेष्टा कर, बाहेर काय करू नको. वाचलायच्या मुलांमुळे तो आज. काय व्हिडिओ करतो. कुठं आले अलिपिया. गाईज आत्ता आम्ही अलिपियाला आलोय बरोबर. इथं बोट बुक केली आम्ही. बोटची राईड आहे. बरोबर मिनी थायलंड व्ह्यू आहे सगळा. काय आहे हे इथं बसू काय. हो इधर बैठो आगे मी. चला की मारती इथं पण चालते. सिट हिअर. तुम्हाला जर बोट बुक करायची असेल तर पर पर्सन 200 ते 300 रुपये कॉस्ट पडते. ही 3 hours राईड असते टोटल. साई प्रसाद फोटो काढ रे. ए स्वप्नव नाव वाटले एकदम. ए त्या स्पॉट तिथं मस्त एक नंबर प्रो. डेंजर आहे. हे इकडनं बोटी बघितल्या आम्ही आता नाश्त्याला धरा आम्ही नाश्त्याला लावली ती बोट मध्ये. तिथं आत हॉटेल आहे त्याला. वातावरण खरं खतरनाक आहे इकडे एकदम केरळाला. ट्रेडिशनल फूड आहे आता. बाहेर वातावरण एकदम खतरनाक आली. पाऊस कसं वाटत व्ह्यू. व्ह्यू सध्या डेंजर आहे, सगळं डेंजर आहे. आता या ह्याच्यावर यशला मी साईडला घेणार आहे. त्याला कमी दिसते म्हणते. नाव दुसऱ्याच घेते. माझं नाव बात केलं. दुसऱ्या कोणाला विचारा. या की रे. अरे माझं एक सिंगल चष्टीची रूम आहे, मोठी आहे. फक्त आमच्या पोरांनी आल्यावर ही वाट लावून टाकल्या. इकडे काय
आणि ह्या साईडला एक आहे. लाईट लाव. ही एक रूम आमची. अरे व्हिडिओ करायला काय आहे. पूर्ण डेंजर हॉटेल आहे मोठं. 3rd फ्लोअरला आमचं आता गाईज. आता मग अशी आम्ही बोटिंग तेन करून आली आणि आता इथं बरोबर 8ला सगळा सामसूम आहे. ते आता आज व्हेज आम्हाला इथं मिळणं झाली. व्हेज हॉटेल आता आम्ही तू हुडकाली कमी वेळ झाला. 2 का 3 हॉटेल आता बंद झालं. होय. आता मी तर गल्ली 2-3 किलोमीटर आम्ही चालत झाली. माग पूर्ण अंधार आहे. इकडं पण कोण नाही. आता ह्यात आम्ही आता हॉटेल शोधाले. अरे लिपी जायला एवढं ते चौथं फोडलं बाबा. फाटलेली पाहिजे म्हणलं. फळ कसं लागलं बाबा. बहुत डेंजर होतं. त्या बाईला आम्ही नको नको म्हणून 80 रुपयाचा एक पीस होता. 80 रुपयाचा एक पीस होता. इथले लोकल चांगले आहेत. हा. एक पीस बाद लागला म्हणून त्या ज्या काकी होत्या त्यांनी 8 पीस फोडून दिलेत खायला पोरांना. तो पण 80 रुपयाचा एक होता. त्यातला एक दाणा मिळाला नंतर आम्हाला. त्यानंतर अजून लावून ठेवला तोंडला. होश मी अभिजित कसं वाटलं बाबा फ्रूट. बंद कर. पूर्ण एवढं शांत आहे असं आणि पूर्ण मेंटेन आहे. डिसिप्लिन आहे पूर्ण. बारक्या गल्लीनं 4 व्हीलर आरामात जाते. क्रॉसिंग त्यांना आणि जरा पण इकडे तिकडे घाण आहे. आणि माणसं पण एकदम चांगले आहेत. मग अशी एक्सपिरियन्स हार्ड आला आमचा. आणि जरा आधीमध्ये क्लिप रेकॉर्ड करत राहतात म्हणजे आम्ही इकडे एन्जॉय करत असते. त्यामुळे लक्षात राहत नाही व्हिडिओ कायम करायची. आता बाकीचं उद्याच प्लॅनिंग चालू आहे. ते डे 1चा ब्लॉग एवढा होता. आता उद्यापासून डे 2चा करतो. आणि लवडे